एक. मिरचीसोबत काय खाल्ल्यावर उलट्या होतात? ए. भेंडी, बी. कांदा, सी. पुदिना, डी. चपाती. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी. पुदिना. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, असे कोणते झाड आहे जे मनुष्याचे मांस खाते? ए. वड, बी. चंदन, सी. कडुनिंब, डी. पिचर प्लांट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. पिचर प्लांट. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणत्या नदीचे पाणी नेहमी गरम असते? ए. नील नदी, बी. यमुना नदी, सी. नर्मदा नदी, डी. गोदावरी नदी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए. नील नदी. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने पोटामधील गॅस नष्ट होते? ए. पपई, बी. अननस, सी. कलिंगड, डी. सफरचंद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए. पपई. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, मानवाने बनवलेले पहिले हत्यार कोणते आहे? ए. चाकू, बी. धनुष्य, सी. कुऱ्हाड, डी. तलवार. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी. धनुष्य. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, क्रिकेटच्या चेंडूचे वजन किती असते? ए. 125 ग्रॅम, बी. 129 ग्रॅम, सी. 164 ग्रॅम, डी. 176 ग्रॅम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 129 ग्रॅम. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, काय खाल्ल्याने मनुष्याचा मेंदू नेहमी निरोगी राहतो? ए. काजू, बी. नारळ, सी. बदाम, डी. बडीशेप. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए. काजू. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. लिव्हर, बी. किडनी, सी. हृदयरोग, डी. आतडीचे रोग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. आतडीचे रोग. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, केदारनाथ मंदिर कोठे स्थित आहे? ए. दिल्ली, बी. गुजरात, सी. राजस्थान, डी. उत्तराखंड. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. उत्तराखंड. तर मित्रांनो, आपला 10वा प्रश्न आहे, मधमाशी कोणत्या फुलाचा रस जास्त शोषते? ए. झेंडू, बी. चाफा, सी. मोहरी, डी. सूर्यफूल. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी. मोहरी. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, भाजी धुतल्यावर त्यातून कोणते विटॅमिन निघून जाते? ए. विटॅमिन ई, बी. विटॅमिन ए, सी. विटॅमिन सी, डी. विटॅमिन डी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे विटॅमिन सी. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्याने केस गळणे बंद होते? ए. चिकू, बी. पपई, सी. आवळा, डी. सफरचंद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी. आवळा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, अशी कोणती भाजी आहे ज्यात सर्व विटॅमिन असतात? ए. भेंडी, बी. कोबी, सी. टोमॅटो, डी. गाजर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. गाजर. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, केळ्यासोबत काय खाल्ल्याने माणसाचे मृत्यू होते? ए. दूध, बी. अंडी, सी. मिरची, डी. सफरचंद. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी. अंडी.
मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, घरी कोणते झाड लावल्यास घरामध्ये पैसे येतात? डी तुळस, डी कोरफड, सी मनी प्लांट, डी कोथिंबीर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी मनी प्लांट. मित्रांनो, आपला 16वा प्रश्न आहे, विराट कोहलीचा जन्म कोठे झाला? ए पुणे, बी मुंबई, सी दिल्ली, डी कर्नाटक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी दिल्ली. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने विचार करण्याची क्षमता वाढते? ए शेपू, बी मेथी, सी पालक, डी सोयाबीन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी पालक. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कशाचे मटण खाल्ल्याने कॅन्सर आजार होत नाही? ए ससा, बी बकरा, सी डुक्कर, डी कोंबडी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे बी बकरा. मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, कोणती भाजीची साल खाल्ल्याने मूळव्याध पूर्णपणे बरा होतो? ए मुळा, बी कांदा, सी बटाटा, डी भोपळा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए मुळा. मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, रावणाचे खरे नाव काय आहे? ए आनंद, बी आमेन, सी दासग्रीव, डी कुंभकर्ण. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी दासग्रीव. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एज्युटेक विथ आयुष या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.